इराणसोबतच्या युद्धासाठी इस्रायलनं आपल्याला कधीही प्रवृत्त केलं नाही. उलट इराणकडे अणुचा कधीही असू शकत नाही याची पुष्टी 7 ऑक्टोबरच्या निकालानंतर झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये उद्या दुसऱ्या फेरीची चर्चा. इस्लामाबादमध्ये होणार दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली माहिती. भारतीय व्यापारी शिष्टमंडळ या आठवड्यामध्ये वॉशिंग्टनमध्ये जाणार. भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची एक्स पोस्ट करत माहिती. भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्याच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल. वाशिम जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी. सततच्या पावसामुळे पिकांना फटका बसण्याची शक्यता. शेतकरी चिंतेत. सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबईला बदली. गृह विभागाकडून बदलीचे आदेश. संदीप घुगेंच्या जागी तुषार दोशी यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती. समाजवादी पक्षाच्या नगरसेविका अमरीन अब्राहानी यांचं महापौर रितू तावडेंना पत्र. नगरसेवकांचं मासिक मानधन 1 लाख रुपये करा. तसंच प्रतिमहा 15 ते 20 हजार रुपये प्रवास भत्ता देण्याची मागणी. राज्यातील कर्मचारी शिक्षक उद्यापासून बेमुदत संपावर जाणार. समन्वय समितीची माहिती. सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू करूनही लाभ मिळत नसल्याचा शिक्षकांचा आरोप. तसंच इतर मागण्यांकडेही सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे आंदोलन करण्याचा निर्णय. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 7 मे रोजी 6 तासांसाठी बंद राहणार. सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्या बंद राहणार. पावसाळ्यापूर्वी धावपट्ट्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी विमानतळ प्रशासनाचा निर्णय. रायगडच्या माणगाव तालुक्यातील लोणेरेमध्ये एका तरुणीची हत्या. गोरेगाव पोलिसांसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल. पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध. गोंदिया जिल्ह्यातल्या वडसा मार्गावर पुन्हा हत्तींच्या कळपाचं दर्शन. रानटी हत्तींच्या कळपामुळे वडसा मार्गावर वाहनधारकांची तारंबळ. गेल्या महिनाभरापासून मोरगाव अर्जुनी परिसरामध्ये हत्तींचा वावर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.